यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे, घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते. आपलं प्रकरण जे चाललेलं आहे तर ते आहे, परत एकदा नाव सांगते की त्वंपद कारण लिंग देह विवरण. त्वंपद म्हणजे जीवाच्या बद्दल, त्याचा कारण देह आणि लिंग देह ह्या दोन्हीचं विवरण चाललेलं आहे. आपल्याला हे माहिती आहे की कारण देह म्हणजे अज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. आपली जी गाढ झोपेची स्थिती असते तर त्याला कारण देह असं म्हणतात. आणखीन कारण देहाचं स्वरूपच अज्ञान हे आहे. गाढ झोपेत आपल्याला कधीतरी कसलं तरी ज्ञान असतं का? काहीच नसतं, त्याला सुषुप्ती म्हणतात. आणि त्या वेळात काहीही कसलंही ज्ञान नसतं, म्हणून अज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. आणखीन ह्या अज्ञानातून स्थूल आणि सूक्ष्म देहांचा पुढे जन्म येतो, म्हणूनही त्याला कारण देह असं नाव आहे. स्थूल सूक्ष्म दोन्ही देह कारण देहानंतर येतात. म्हणजे गाढ झोपेतनं स्वप्न पडतं, आणि गाढ झोप लागल्याशिवाय स्वप्न पडत नाही हे लक्षात घ्यायचं. होतं काय की पेशंट कधी कधी म्हणतात की आम्हाला झोप लागत नाही. जर का त्याला स्वप्न पडत असलं तर त्याला झोप लागतच असली पाहिजे, हा वेदांताच्या वरनं निष्कर्ष निघतो. आपल्याला वाटतं की झोप लागत नाही, पण झोप लागते असा त्याचा अर्थ होतो. एनिवे, तर अज्ञान हे कारण देहाचं स्वरूप आहे. आणखीन त्याच्यातून स्वप्नावस्था आणि जागृतावस्था या दोन्ही प्रकट होतात. या दोन्हीचं कारण, जीवत्वाला कारण, हा कारण देह आहे. आता आपण पाहिलं होतं की अज्ञान जे आहे तर त्या अज्ञानामुळे अन्यथा ज्ञान प्रकट झालं. आणखीन अज्ञान जे आहे ते स्वरूपाला झाकतं. त्याला उदाहरण पाहिलं होतं आपण की सूर्याच्या उष्णतेच्यामुळे ढग बनतात आणि ते ढग सूर्यालाच झाकतात. त्याप्रमाणे अज्ञान जे आहे तर ते स्वतःच्या अधिष्ठानालाच झाकतं. अधिष्ठान म्हणजे आपण पाहिलं होतं की ज्याच्यावरती अध्यास होतो त्याला अधिष्ठान म्हणतात. उदाहरण रज्जू सर्पाचं आहे. जेव्हा त्या रज्जूवरती सर्प दिसायला लागतो तेव्हा रज्जू दिसते का? तेव्हा फक्त सर्प दिसतो. म्हणजे सर्प जो आहे तो रज्जूला झाकतो. याचा अर्थ जे अध्यासिक पदार्थ आहे, ज्याचा अध्यास होतो, तो पदार्थ आपल्या अधिष्ठानाचं स्वरूप कळून देत नाही, अधिष्ठानाला झाकून टाकतो. आणखी त्याच पद्धतीने अज्ञान जे आहे ते आवरण घालतं. आपण 57वा थोडासा पाहिला होता ओविती. अज्ञान अविद्या आवरिका विपरीत ज्ञान विक्षेपिका, हे द्विविधा संसारदायका आत्मयसी पै. आत्मा आणि ब्रह्म एक आहेत. आपला शेवट आपल्याला काय साधायचा आहे या अभ्यासातनं? तर मी ब्रह्म आहे. मी म्हणजे कोण? तर जीवात्मा. तो जो आहे तो ब्रह्मस्वरूप आहे. म्हणजे आत्मा जो आहे, ज्याला जो या देहाच्यामुळे, ह्या अंतःकरणाच्यामुळे किंवा अज्ञानामुळे, व्यष्टी अज्ञान असं त्याला नाव आहे. व्यष्टी अज्ञान म्हणजे एका देहापुरतं मर्यादित जे अज्ञान आहे तर त्याला व्यष्टी अज्ञान म्हणतात. आणखीन एका देहापुरतं मर्यादित जे ब्रह्म आहे त्याला आत्मा म्हणतात. आपण हा सगळा विचार करून झालेला आहे. तर हा व्यष्टी अज्ञान जे आहे तर ते स्वरूपाला झाकतं. म्हणजे मला माझ्या स्वरूपाचं ज्ञान होऊन देत नाही. काय पद्धतीने नाही देत? हे जे आवरण पडतं त्याच्यावरती. आता आपण सूर्याचं मगाशी उदाहरण पाहिलं. त्या सूर्याच्या वरती ढग येतात. ढगांचे किती आकार होतात? तर तऱ्हेचे आकार असतात. जेव्हा अगदी गडद संपूर्ण नसतं त्यावेळेस थोडे ढग असतात. त्यावेळेस जरी सूर्याला त्यांनी झाकलं तरी देखील वेगवेगळे आकार असतात. ते सगळे बदलत असतात आणि ते सूर्याच्याच प्रकाशात आपल्याला दिसत असतात. हे अज्ञान जे आहे तर हे अज्ञान ह्याच पद्धतीने आपल्या अधिष्ठानावरतीच आवरण घालतं, त्याला झाकतं. म्हणजे मला स्वस्वरूपाचं ज्ञान होऊ शकत नाही. आणखीन त्यामुळे काय होतं
तर विपरीत ज्ञान निर्माण होतं. म्हणजे जे नाही ते दिसायला लागतं. जसे अनेक ढगांच्या आकृत्या दिसतात आणखी ते अमुक आहे तमुक आहे वगैरे म्हणायला लागतो आपण. लहान मुलांना ते खरंच वाटतं. चंद्रावरती ससा आहे असं मुलांना खरंच वाटतं. झाडं पळतायत, आपण बसमध्ये गाडीत असतो, झाडं पळतायत हे मुलांना खरंच वाटतं. जेव्हा आपण हे जग विविध बघत असतो तेव्हा त्या मुलांना जसं ते खरं वाटतं झाडं पळणारी, तसं आपल्याला जग खरं वाटत असतं. याला कारण आपलं स्वरूपाचं अज्ञान आहे. आणखीन स्वरूपाच्या ऐवजी तिथे अन्यथा ज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान. विपरीत ज्ञान म्हणजे जे नाही आहे ते दिसत आहे. प्रत्यक्ष फक्त ब्रह्म आहे. त्या ब्रह्मावरती आपल्याला जगाचा अध्यास होतो आणि ते आपण सत्य मानून चालतो. जसं मुलं सत्य मानतात तसं. जसं सर्पावरती त्या जोपर्यंत प्रकाश पडत नाही, त्या रज्जू हे स्वरूप त्याचं लक्षात येत नाही, तोपर्यंत आपल्याला सर्प पण सत्य वाटतो. स्वप्नात असताना स्वप्न पण आपल्याला सत्य वाटत असतं. लहानपणी पाण्यात काठी पाहिली, काठी वाकडी झाली वाटतं. सत्य कधी कळतं? ज्यावेळी आपल्याला मूळ पदार्थाचं ज्ञान होतं त्यावेळी खरं काय ते कळतं. त्याच पद्धतीने हे जे अज्ञान आहे ह्याच्यामुळे अन्यथा ज्ञान किंवा विपरीत ज्ञान किंवा विक्षेप सगळे एका अर्थीच एक परीने शब्द इथे. विक्षेप म्हणजे बाहेर फेकलेलं, क्षेपणास्त्र म्हणतो ना, तसा तो विक्षेप शब्द आलेला आहे. विशेषण काय फेकलं गेलाय? फेकलं गेलाय का मुळात? म्हणजे जे नाही ते तिथे ब्रह्म एकमेव अद्वितीय आहे, त्याच्याऐवजी तिथे संपूर्ण जग असं भासायला लागलेलं आहे आपल्याला. हा विक्षेप आहे आणि ह्यालाच विपरीत ज्ञान म्हणतात. कारण जे नाही ते दिसायला लागलंय. किंवा अन्यथा ज्ञान म्हणजे मुळात नाही, त्याच्यापेक्षा वेगळं दिसायला लागलंय. अविद्येच्यामुळे आवरण, आणखीन आवरणाच्यामुळे जे नाही ते दिसायला लागतं. मला सिनेमा आठवला एक 14वीं का चांद नावाचा सिनेमा मी बघितला होता. फार वर्ष लोटली त्याला, पण ते उदाहरण मला कधी कधी मग आठवतं ह्याच्या संदर्भात, की त्याच्यात ती कोण तो नायकाचा मित्र रेहमान, तर तो बायकांचा खेळ आणखीन सगळा जो काय तो काहीतरी समारंभ असतो तो चोरून बघत असतो. आणि तिथे वहिदा रेहमानने तिची मैत्रीण त्या खोलीत येतात. त्या येतात पाहिल्यानंतर तो चादर अंगावरती घेऊन ओणवा राहतो. म्हणजे जणू काय तिथे एखादी सीट आहे अशा पद्धतीने. म्हणजे त्या मुली तिथे फसतात. का फसतात? मूळ स्वरूप झाकलं गेलंय. झाकलं गेल्यामुळे जे तिथे नाही ते तिथे भासायला लागलं. किंवा आपण एक एकदा ऐकतो ना की पलंगावरती एक वळकटी ठेवली, डोक्याच्या जागी काहीतरी काळं ठेवलं, आणखीन माणूस झोपलाय असा भास निर्माण केला. तिथे प्रत्यक्षात माणूस नाहीये, पण त्याच्यावरती आवरण पडल्यामुळे त्या लोडाचं खरं स्वरूप झाकलं गेलं. तोच सगळा प्रकार लक्षात घ्यायचा की आपलं मूळ स्वरूप आहे तर ते ह्या अज्ञानामुळे झाकलं जातं आणि अज्ञान तिथनंच निर्माण झालेलं आहे. स्वरूपावरतीच अज्ञान मुळात भासायला लागलेलं आहे. आणि म्हणून अज्ञानाला कारण अध्यास, कारणाध्यास असं म्हणतात. आणि जगाला कार्याध्यास म्हणजे कार्यरूपी अध्यास असं नाव आहे. कारण रूपी अध्यासातनं हा कार्यरूपी अध्यास निर्माण झाला. मुळात कारण अध्यासिक कुठलं? अज्ञान. अज्ञान निर्माण झालं म्हणजे माया निर्माण झाली. म्हणजेच अविद्या, माया, अज्ञान सगळी तीच नावं आहेत. ते जेव्हा निर्माण झालं तर त्यावेळेस स्वरूप झाकलं जाऊन नाही ते तिथे भासायला लागलं. त्याला कार्याध्यास असं दुसरं नाव आहे. ही नावं जी आहेत ना ही आपल्याला एक एकदा कन्फ्यूज करतात. पण जर का आपण त्याचं स्वरूप पाहिलं तर आपल्याला सांगड घालता येते त्या गोष्टींची. आणि ही सांगड घातली की वेगवेगळ्या सिस्टीम मधलं जे वेगवेगळी नावं असतात ती आपल्याला गोंधळात पाडत नाहीत. तेव्हा काय स्वरूप आहे हे लक्षात घ्यायचं आपण. आणखीन मग आपल्याला आपलं आपलं कळू शकतं.
तिथे मग हे असं कसं म्हटलंय, असं कसं म्हटलंय, असं करायची गरज पडत नाही. म्हणजे पहिल्यांदा जे अज्ञान निर्माण झालं त्याच्यामुळे आवरण पडलं, आणखीन त्याच्यामुळे अन्यथा ज्ञान म्हणजे विपरीत ज्ञान जे नाही ते भासायला लागलं तिथे. याचा अर्थ तिथे जग भासायला लागलं. मी सत्य आहे, जगाचा मी भाग आहे, मी सत्य वाटायला लागलं. आता मी सत्य आहे हे सत्य आहे, माझं स्वरूप जे आहे ते सच्चिदानंद रूप आहे, पण मी देहाला सत्य म्हणायला लागले. मी म्हणजे देह असं समजायला लागले. आणि त्याचं कारण हे अज्ञान हेच आहे. स्वरूप झाकलं गेल्यामुळे मी स्वतःला देह समजायला लागले. आणखीन हे असं समजणं ह्याला संसार म्हणतात. संसरती सरत जातं. जोपर्यंत मला वाटतंय की मी देह आहे तोपर्यंत पुनरपि जननम पुनरपि मरणम ह्या चक्रात, ह्या सतत हलणाऱ्या, सतत सरकत जाणाऱ्या संसारात मी अडकणार आहे. मला स्वरूपाचं जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत हे चक्र सुरू राहणार आहे. पूर्वी मला म्हणजे आता माहिती आहे असं नाही मला म्हणायचं, पण पूर्वी जेव्हा काहीच ओ का ठो माहीत नव्हतं असं म्हणतात, तेव्हा आमच्या शेजारी एक डॉक्टर होते. माझं क्लिनिक होतं, तर शेजारच्या ह्याच्यात एक डॉक्टर होते, ते ज्ञानेश्वरी वगैरे वाचत असत फावल्या वेळात. मी त्यांना हसत असे की काय तुम्हाला ज्ञानेश्वरी वाचून मिळत आहे, मुक्ती कशासाठी हवी आहे तुम्हाला? जेव्हा प्रलय होईल तेव्हा आपल्याला मुक्ती मिळणारच आहे सगळ्यांना, मग आत्ता वाचून तुम्हाला काय मिळणार आहे? म्हणून मी त्यांना हसत असे. त्याचं मला चांगल्यापैकी फळ मिळालं की मीच ह्याच्यात त्यांच्याहून जास्त काय म्हणूया बुडी मारायला निघाले अभ्यासात. पण हा जो माझा गैरसमज होता, आता त्या गैरसमजाचं मला हसायला यायला लागलाय. कारण शास्त्र काय सांगतं की ज्या वेळे प्रलय होतो त्यावेळी आपण मुक्त नाही होत, त्यावेळे बीज रूपात आपण पुन्हा त्या अज्ञानात विलीन होऊन राहतो. आणि अज्ञान हे ब्रह्मस्वरूपात पुन्हा विलीन होऊन राहतं. म्हणून हे संसार जो आहे तर तो वेगवेगळ्या कल्पातनं सतत फिरत राहतो. आपले केवळ जन्म मरण एकदा आलं एकदा गेलं असं नाहीये. कल्पनिकल्प फिरत राहतो तो. परत सृष्टीची उत्पत्ती होते, तरी पण जीवरूपाने मी असते जोपर्यंत मला स्वरूपाचं ज्ञान होत नाही तोपर्यंत. तुकाराम महाराज म्हणतात ना, किती वेळा जन्मास यावे किती व्हावे फजित. म्हणजे ही फजिती आपण किती जन्म करतोय माहित नाही. कित्येक जन्म गेलेत, कित्येक युग गेलेत, पण तरी देखील चक्कर चाललेली आहे. फार बरं आहे की आपल्याला मागचे जन्म आठवत नाहीत, नाहीतर काय झालं असतं आपलं मला माहित नाही. पण ह्या जन्मात एवढं आपण नक्की जाणतोय की ह्या जन्मात आपल्याला संधी आहे मुक्त होण्याची, आणि ती होण्यासाठी स्वरूप जाणायला हवं. याचा अर्थ हे अज्ञान आणि विपरीत ज्ञान हे आपल्याला बाधित करायला हवं, अज्ञान घालवायला हवं. अज्ञान घालवणं म्हणजे स्वरूप ज्ञान होणं. अज्ञानाचा पडदा दूर केला की स्वरूप आहेच, मी आहेच ते, मला वेगळेपणाने ते आणायचं नाहीये कुठनं, काहीही बिघडलेलं नाहीये, ते जसं आहे तसंच आहे, त्याच्यात काही बदल करायला लागत नाहीत, ते कायम जसं असतं तसंच असतं. पण मला ते कळत नाही, याला कारण अज्ञान आहे. म्हणून पुढे आता सांगतात की अविद्या प्रकृतीचा अंश म्हणून प्रकृती ऐसा निर्देशो, जीव परमपुरुषाचा अंश म्हणून पुरुष होतो. आता अविद्या आणखीन जीव यांचं थोडं स्वरूप सांगतात की अविद्या जी आहे तर ती मूळ प्रकृती जी आहे, मूळ माया जी आहे, तर तिचं स्वरूप आहे. म्हणून कधी कधी अविद्येला प्रकृती पण म्हणतात, माया म्हणतात, तेही सांगितलं. आणखीन जीव जो आहे तर तो परमपुरुषाचा अंश. एक लक्षात घ्यायचं की जीव हा ब्रह्माचा अंश नाही, जीव हा ईश्वराचा अंश आहे. ब्रह्माच्या ठिकाणी अंश अंशी भाव नाही, कारण त्याच्यात खंड पडत नाही, त्याच्यात कुठेही भेद नाहीये,
ते अखंड एक संध आहे, त्याचे भाग पडत नाहीत. ईश्वर जो आहे तर त्याचा अंश आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः म्हणून म्हटलेलं आहे ना गीतात. किंवा ईश्वर सर्व भूतांना मृद्देशर्जुन तिष्ठती. हे वेगवेगळ्या पद्धतीने गीतेत आपल्याला सांगितलेलं आहे की जीव जो आहे तर तो ईश्वराचा अंश आहे. आणखीन पुरीशेते इति पुरुषः म्हणजे देहरूपी नगरीत जो वास करतो त्याला पुरुष म्हणतात. म्हणून ईश्वर जो आहे तर तो गीतेमध्ये त्याला अक्षर पुरुष म्हटलाय. आणखीन जीवाला अक्षर पुरुष म्हटलाय. दोन्ही पुरुषच आहेत, कारण देहरूपी पुरीत राहतात. ते जे ईश्वराचं पुर आहे म्हणजे देह आहे, ज्याला आपण विराट म्हणतो, म्हणजे संपूर्ण सृष्टी जी आहे त्याच्यात ईश्वर व्यापून आहे, तो तिथे आहे. आणि आपण एका देहापुरते मर्यादित आहोत. आपण ईश्वराचे अंश आहोत. आपण ब्रह्माचे अंश नाही, आपण ब्रह्म आहोत. ब्रह्म एक संध आहे, हे लक्षात घ्यायचं. सर्वेश्वरू पूर्णत्वे कारणे परमपुरुषो ऐसे बोलणे. हे बृहदारण्यकाते पुसणे नाम निर्वचन. सर्वेश्वर पूर्णत्व आहे, म्हणजे सर्वेश्वर म्हणजे ब्रह्म, ते पूर्ण आहे. आणखीन त्याला मग इथे परमपुरुष म्हटलाय. आधी परमपुरुष अंश जेव्हा म्हणतो तेव्हा ईश्वराचा म्हणायला लागतं. आणखीन जेव्हा पूर्णत्व इथे म्हटलेलं आहे त्यामुळे इथे तोच शब्द ब्रह्म या अर्थी वापरलाय, असा मग अर्थ करून घ्यायला लागतो. आणखीन इथे सांगतायत की हे बृहदारण्यक श्रुतीला विचारा. बृहदारण्यक श्रुतीमध्ये काय म्हटलंय की तम तू औपनिषदम पुरुषम पृच्छामी, म्हणजे उपनिषदातला जो पुरुष आहे तर त्याच्याबद्दल मला सांगा. उपनिषदात कुठला पुरुष सांगितलाय? परमपुरुष म्हणजे परब्रह्म. उपनिषदाचा अर्थच हा आहे की उपनिषद आपल्या अज्ञानाच्या गाठी सोडवून आपल्याला या अज्ञानाकडनं पूर्ण ज्ञानाकडे, म्हणजे अविद्येकडनं विद्येकडे, अंधारातून प्रकाशाकडे, ज्ञान प्रकाशाकडे असं जे नेणारं आहे त्याला उपनिषद म्हणतात. आणखीन उपनिषदात सांगितलेला हा जो पुरुष आहे म्हणजे परब्रह्म आहे, तर त्याच्याबद्दल मला सांगा, असं बृहदारण्यकात सांगितलंय. जर का मुळातनं पाहायचं असलं तर तिसरा जो अध्याय त्यातल्या 9व्या मधलं 21वा मंत्र आहे तो. हा जो आता सांगितला बृहदारण्यकात ते पुसणे नाम निर्वचन तम तू औपनिषदम पुरुषम पृच्छामी म्हणून जे म्हटलेलं आहे ते. स्थूळ देहे तेची पुर तेथ जीव निद्रस्तू निरंतर म्हणून तो पुरुषू हे उत्तर व्याकरण सिद्ध. आताच सांगितलं की स्थूल देहात जो राहतो, झोपतो, त्याला पुरुष असं म्हणतात. जो जीव तिथे राहतो त्याला पुरुष म्हणतात. आणखीन हे व्याकरणाने सिद्ध आहे असं सांगतायत. यैसी प्रकृती पुरुषाची द्वंद्वे उठिली जी अनादि सिद्धे, हे भगवद्गीतेसी गोविंदे निरोपिली. अनादि सिद्ध म्हटलंय प्रकृती आणि पुरुषाची द्वंद्वे. आता इथे जो पुरुष आहे तर तो ईश्वर रूपी पुरुष आहे, आणि प्रकृती आणि पुरुष असं दोन मिळून हे जग संपूर्ण निर्माण होतं. एकटा पुरुष काही करू शकत नाही, म्हणजे परब्रह्म एकटं असतं ते काहीही करू शकत नाही, कारण ते अमन अप्राण वगैरे आहे, त्याला काहीही करणं शक्य नाही. पण ज्यावेळी प्रकृती निर्माण होते म्हणजे माया निर्माण होते, तर ती माया आणखीन तिला ऍक्टिव्हेट करणारा तिच्यात पडलेलं प्रतिबिंब रूप पुरुष, हे दोघं मिळून ही जी द्वंद्व म्हणा, जोडी म्हणा, मिथुन म्हणा, हे जे आहे ह्यांच्यातून सृष्टी निर्माण होते. एकटी प्रकृती काही करू शकणार नाही, कारण ती जड आहे. पण तिच्यामध्ये, किंवा माया म्हणूया, तिच्यामध्ये ते प्रतिबिंब पडल्यामुळे ती चेतन असल्यासारखी झाली. चेतन होत नाही, पण चैतन्याचं तिच्यात प्रतिबिंब पडलं. जसं पाणी आपण तापत ठेवतो, मूळचं थंड असतं, पण उष्णते खाली गॅसच्यामुळे त्या पाण्यात उष्णता येते की नाही, मग आपण पाण्याला गरम म्हणायला लागतो. वास्तविक ते पाणी गरम नाहीये, त्याचा स्वभाव तसा नाहीये. तशी प्रकृती ही जडच आहे, पण पुरुषाच्या सान्निध्यामुळे त्याचा ज्ञान प्रकाश तिच्यात फाकल्यामुळे ती
चेतन वाटायला लागते. आणखीन त्या पुरुषाच्या अधिष्ठानावरती, तिथे ब्रह्म पण आहेच, त्याच्या अधिष्ठानावरती ही सृष्टी उत्पन्न होते. मग आता ब्रह्म हे स्वरूपाने अनादी आहे. आपण पाहिलेलं आहे की ब्रह्म कधी नाही असं नाहीच आहे, ते कायम आहे. तिथे होतं वगैरे अशा पद्धतीने भाषाच नाहीये, कायम आहे ते. तशा प्रकृतीला पण अनादी म्हटलंय. प्रकृतीला का अनादी म्हटलं? प्रकृती तर आपल्याला माहिती आहे की कधीतरी तिचा लय होतो वगैरे सगळं एक एक. ती पहिल्यांदा कधी निर्माण झाली माया हे कोणाला माहित नाही. निर्माण झाली, जग निर्माण झालं, प्रलय झाला, पुन्हा माया ब्रह्मात गेली, पुन्हा जाणीव झाली, पुन्हा सगळी निर्मिती झाली. हे जे संपूर्ण चक्र चाललेलं आहे त्यातलं पहिलं कुठलं कळणं शक्य आहे का? हे याच्या आधीचं पहिलं, मग त्याच्या आधी कुठलं होतं, त्याच्या आधीचं, मग त्याच्या आधी काय होतं, सांगताच येत नाहीये हे काही. याच्यामुळे मायेला अनादी म्हटलंय. त्याला उदाहरण देतात रहाट गाडग्याचं. रहाट गाडगा ते आपल्याला आता ह्या काळात माहिती नसतो बहुतेकांना. माळ असते, माळेतले मणी असतात, ते मणी जसे कुठे सुरुवात कुठे संपतात हे कळत नाही, त्याप्रमाणे हे कधी सुरुवात झालं कधी कुठे संपताय हे पत्ताच लागत नाही, कारण ते चक्र अखंड फिरत आहे. बैलगाडीचं चाक असतं, स्कूटरचं चाक असतं, त्यातला स्टार्टिंग पॉइंट कुठला आहे कळतं का आपल्याला? इथे सुरू झालं, ते अखंड आहे. तर त्याच्यामुळे ती अनादी असं म्हणण्यात येतं प्रकृतीला, त्यामुळे अनादी म्हणण्यात येतं. माया अनादी जी आहे ती ह्या पद्धतीने अनादी आहे, कारण ती कधी निर्माण झाली हे माहीत नाहीये, तिची सुरुवात कधी झाली हे माहीत नाहीये. आणि ब्रह्म मात्र स्वरूपानेच मूळचंच अनादी आहे. अशा ह्याने ही संपूर्ण सृष्टी उत्पन्न होते. भगवंत म्हणतात ना की मयाध्यक्षेण प्रकृती ही सूयते सचराचरम. मी अध्यक्ष आहे. अध्यक्ष आहे म्हणजे अध्यक्ष काहीतरी करतो का? करणारा सेक्रेटरी वगैरे असतो कुठच्याही संस्थेत म्हणा किंवा समारंभात, अध्यक्ष बसतो आणि बघत असतो. तसं मी म्हणजे तिथे परब्रह्म जे आहे ते अधिष्ठान रूपाने केवळ आहे, अध्यक्ष रूपाने आहे, पण त्याच्या अध्यक्षतेखाली त्याच्या अस्तित्वामुळे, लोहचुंबकाच्या अस्तित्वामुळे जसे लोखंडाचे कण हलतात, त्यामुळे केवळ त्याच्या अस्तित्वामुळे ही प्रकृती जी आहे ती संपूर्ण सृष्टी दाखवायला लागते. तिच्यामध्ये म्हणजे ब्रह्मस्वरूपावरती ह्या ऐतिहासिक सृष्टी दिसायला लागते. आई आसपास असली की मूल खेळतं, तशी ही सृष्टी त्या ब्रह्माच्या अधिष्ठानावरती खेळ सगळा चाललेला असतो. हा ब्रह्मतव नित्यशुद्ध ब्रह्म विवर्तू माया अनादिसिद्ध. मायामय जीवसृष्टी विविध तेही अनादीचीच. आपण पाहिलं की ब्रह्म जे आहे ते नित्य शुद्ध आहे. शुद्ध म्हणजे त्याच्यात कसलाही भेसळ नाहीये, खंड नाहीये, तिथे दुसरं काही नाहीये, असं ते शुद्ध आहे. शुद्ध आहे म्हणून एकमेव अद्वितीय आहे. कारण भेसळ असली तर तिथे द्वैत आलं. कसली भेसळ आहे? भेसळ नाहीच आहे, शुद्ध आहे ते, अखंड आहे ते. खंड पडला की ताबडतोब दोन आले, ते अखंड आहे, एकमेव आहे. आणखीन असं नित्य आणि शुद्ध जे ब्रह्म आहे त्याच्यावरती जो विवर्तरूप माया जी आहे ती अनादी सिद्ध म्हटलेलं आहे. आता अनादी आहे आणखीन सिद्ध पण आहे. ब्रह्मावरती विवर्त रूप भासणारी माया अनादी पाहिलं आपण. सिद्ध आहे म्हणजे कसं? आपण आहोत, आपल्याला कायम भासते की नाही माया, पण कायम तीच असते का? हे जे आत्ता दिसतंय काय म्हणू, हा ग्रंथ आहे, हा ग्रंथ जो आहे प्रति क्षणाला बदलत असतो. जर का प्युअर फिजिक्स आपण पाहायला गेलो तर त्याच्यात प्रत्येक अणू सतत बदलत असतो. माया जी आहे ती अशीच सतत बदलत असते. आपल्या देहामध्ये प्रति क्षणाला लक्षावधी सेल मरत असतात, आणखी नव्या जन्माला येत असतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट सतत बदलतीये. पण एकाची जागा दुसरं घेतं की नाही?
तशीच अगदी तिथे दिसत असते की नाही. पाणी वाहत आहे, पाण्याचा एक कण आत्ता जो मला दिसतोय तो बघता बघता पुढच्या निघून जातो, पण त्याची जागा दुसरा कण घेतो. म्हणजे नदी अखंड आहे. पाणी जरी बदलत असलं, पाण्याचे कण बदलत असले, थेंब बदलत असले, तरी पाणी तिथे अखंड आहे. नदी रूपाने ती चालूच आहे. म्हणजे प्रवाह रूपाने तिला नित्यत्व आहे असं त्याला म्हणतात. आणि अशीच माया जी आहे ती प्रवाह रूपाने नित्य आहे. आणि जीवसृष्टी जी आहे तर ती मायामय आहे, मायेचंच बनलेलं आहे. उपादान कारण माया किंवा प्रकृती आहे. त्याचं प्रकृतीचा किंवा मायेचा परिणाम असं म्हणतात जगाला. माया मुळात आहे कल्पना, कल्पनेची सृष्टी केली समर्थ सांगतात. म्हणजे ही जी माया आहे हिच्यापासून हे सगळं विश्व निर्माण झालंय. उपादान कारण जे आहे ते माया आहे. कारण ब्रह्माचं काहीही बदल होणार नाहीये त्याच्यात. जे बदल होतात तर ते त्या मायेच्या मध्ये होतात. आणि त्यावेळी तिला प्रकृती म्हणायचं. प्रकृतीचं सगळं जग निर्माण झालंय असं म्हणूया. त्याचा परिणाम आहे म्हणजे त्याच्यात बदल होऊन, जसा मातीचा परिणाम घट हा आहे, सोन्याचा परिणाम अलंकार हा आहे, त्याच्यात बदल होऊन तो दिसायला लागलेला आहे. वास्तविक तिथे मातीच आहे, दुसरं काही नाहीये. तसं वास्तविक प्रकृतीचंच सगळं जग झालेलं आहे. मग आता जर का माया अनादी असली तर जग अनादी आहे की नाही? सरळ आहे की जर का माया अनादी आहे, आणखी जग मायेचं घडलंय, तर जग पण अनादी आहे. माया वास्तविक अतिशय सूक्ष्म आहे, कल्पित आहे, पण जग जे आहे ते आपल्याला सत्य वाटायला लागतं. कारण अध्यास, परत तोच विषय येतो. चैतन्य कसं आहे आपलं? मायामय सृष्टी विविधते ही अनादीचीच. ब्रह्म विवर्तू आहे माया. म्हणजे जे अनादि सिद्ध अखंड असं जे ब्रह्म आहे त्याच्यावरती माया हे जग सगळं दाखवायला लागलेली आहे. निरोपिले जे अज्ञान ते जीवाचे देहे कारण, आहो हे व्याले अन्यथा अज्ञान लिंग देहाते. पहिली जी ओळ आहे ती आपण आत्ता जो विचार केला सगळा इतका वेळ तोच आहे की अज्ञान म्हणून जे सांगितलं, निरोपिले जे अज्ञान ते जीवाचे देह कारण, म्हणजे कारण देह जो आहे किंवा जीवदशा प्राप्त व्हायला जे कारण आहे ते अज्ञान हे आहे. आणखीन तिथे काय झालं? अहो हे व्याले अन्यथा ज्ञान लिंग देहाते. अन्यथा ज्ञान म्हणजे आपण पाहिलं की एक असताना दुसरं वाटतं, म्हणजे त्याच्यापासून लिंग देह प्रकट झाला. इथे आता जीवाची उत्पत्ती सांगायला लागली. अज्ञान जे होतं तर त्याच्यापासून लिंग देह भासायला लागला. लिंगदेहाचं घटक वगैरे पुढे येतील. लिंगदेहाचा मुख्य घटक अंतःकरण आहे. आणखीन अज्ञान हे त्याचं स्वरूप आहे. परत एकदा तेच येतं की अज्ञान हेच त्याचं स्वरूप आहे. कसं आहे ते? तर अविद्या दर्पणी प्रतिबिंबतू प्रविष्ट जीवस्वरूपे अनंतू हिरण्य गर्भूतेथ संचरतू लिंगरूपे. म्हणजे अविद्या दर्पण, अविद्यारूपी जसा काय आरसा आहे, तर त्याच्यात अनंत जीव हे प्रतिबिंब रूपाने भासतात, प्रविष्ट होतात. म्हणजे त्याच्यात चिदाभास रूपाने ते प्रविष्ट होतात. अंतःकरण अनेक आहेत. आरसे जर समजा खूप ठेवले, आपण पाण्याची भांडी ठेवली म्हणा, आरसे ठेवले म्हणा, प्रत्येकात सूर्य प्रतिबिंबित होणार आहे की नाही? जे काय असेल ते प्रतिबिंबित होणार आहे की नाही? प्रत्येक भांड्यामध्ये, प्रत्येक आरशामध्ये तेवढे सूर्य झाले का? नाही झालेले, पण तरी देखील तेवढा भास होतो की नाही? आपण ते आरसे महाल वगैरे आहेत ना, त्याच्यात जातो, इंदूरला किंवा आग्र्याला वगैरे बऱ्याच ठिकाणी आहेत असे. तर त्याच्यात आपण गेल्यानंतर आपल्याला आपलीच किती प्रतिबिंब दिसतात. मग तेवढी मी झाली आहे का? माझीच सगळी प्रतिबिंब आहेत, हे खरं आहे, पण मी तेवढी होत नाही. तसं ब्रह्माची सगळी प्रतिबिंब आहेत आपण जीवरूपाने, म्हणजे आत्मरूपाने. त्या आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे ज्ञान प्रकाश जो आहे तो फार फक्तो.
त्या प्रतिबिंबाला कोणी सत्य समजत नाही. तसं या चिदाभासाला पण सत्यत्व नाही, पण तरी देखील जसा आरशातला सूर्य आणखीन प्रकाश दुसरीकडे फाकवतो, कवडच्या रूपाने येतो, आपल्याला आरशाकडे बघवत नाही, कारण त्यातल्या प्रतिबिंब सूर्याचं देखील इतकी प्रखरता असते की आपण त्याच्याकडे बघू शकत नाही. आपण सरळ सूर्याकडे बघत नाही होत, आपण प्रतिबिंबाकडे बघतोय, तरी देखील आपल्याला त्याच्याकडे बघता येत नाही, कारण ती प्रखरता सूर्याची त्या प्रतिबिंबात पण उतरलेली आहे. तसं आपल्यामध्ये ह्या परब्रह्माचा ज्ञान प्रकाश फाकलेला आहे, आणि त्यामुळे मी स्वतःला चैतन्य स्वरूप समजते. सच्चित आनंद मी असावं मला वाटतं, मला ज्ञान व्हावं वाटतं, मी सुखी असावं असं मला वाटतं. म्हणून अविद्येच्या हे जी अविद्या जी आहे, तर जीवरूपाने अनेक आहेत अविद्या किंवा अंतःकरण अनेक आहेत, आणि त्या प्रत्येकात आत्म्याचं त्या अंतःकरणात जे ब्रह्म अडकल्यासारखं झालंय की जेवढं ब्रह्म त्या अंतःकरणाने व्यापलाय, अंतःकरण शरीराला व्याप्त, म्हणजे शरीरात अडकल्यासारखं जेवढं ब्रह्म आहे, तर त्याला आपण जीव म्हणायला लागलो. जीवात्मा असा त्याला शब्द असतो. आणखीन व्यष्टी जर का आपण पाहिली ही, आणि सगळ्या व्यष्टी म्हणजे जीव, वेगवेगळे जीव, सगळ्या जीवांचं एकत्रित जे लिंगदेह किंवा अंतःकरण आहे, त्याला हिरण्यगर्भ असं एक नाव आहे, किंवा सूत्रात्मा असं दुसरं नाव आहे. ते ईश्वराचा लिंगदेह आहे. ईश्वराचा झालेला आहे आपला विचार करून, पण इथे हिरण्यगर्भ तेथ संचरतु लिंगरूपे म्हटलंय, म्हणून परत ईश्वराला आणायला लागला. सूर्यदर्पणी प्रतिबिंबता सरसीच चाले प्रकाशता, तैसा लिंगदेहासी प्रकटता वेळू न लगे. जसं सूर्यदर्पणी प्रतिबिंबता, सूर्याचं आरशात प्रतिबिंब पडलं की प्रकाशाचं पडतंच, त्याचप्रमाणे जेव्हा अविद्येमध्ये त्या आत्म्याचं प्रतिबिंब पडतं, त्यावेळेस त्याचा ज्ञान प्रकाश जो आहे, आत्मप्रकाश जो आहे, त्याचंही प्रतिबिंब पडतं, आणि त्यामुळे लिंगदेहाची प्रकटता वेळू न लागे. त्यामुळे तो देह स्वतःला चेतन समजायला लागतो. आणखीन ज्या क्षणी ते निर्माण होतं, काय अंतःकरण, ज्या क्षणी अंतःकरण भासायला लागतं, त्या क्षणी तिथे प्रतिबिंब पडतं, आणि त्याच क्षणी त्याला चैतन्य आल्यासारखं वाटतं, तिथे जीव निर्माण होतो. हे जीवाचं झालं. आता त्याच्याबद्दल हे जे घटक आहेत अंतःकरणाचे, तर त्याच्याबद्दल आता बोलतायत. निर्विकल्प प्रथम स्फुरण ते जाणावे अंतःकरण, संकल्प विकल्पात्मक मन ओळखावे पै. हे जे अंतःकरणाचे घटक आहेत ते आता सगळे सांगतायत. मगाशीच म्हटलं की लिंगदेह म्हणजे सूक्ष्मदेह जो आहे जीवाचा, तर त्याचे घटक आता पुढे सांगतील म्हणून. तर त्यांनी आता सुरुवात केली. मुख्य अंतःकरण, अंतःकरण जे आहे ते व्यापक आहे. आणखीन त्या अंतःकरणाचे त्याच्या कार्याप्रमाणे बाकीची नावं जी आहेत की मन, बुद्धी, चित्त, अहंकार, ही त्याच्या कार्यानुरूप त्या अंतःकरणालाच नावं आहेत. मग अंतःकरणाचं काय स्वरूप आहे? निर्विकल्प जे असं, म्हणजे विकल्प नाही, म्हणजे द्वैत नाही, कसला संशय नाही, भेद नाही, असं जे परब्रह्म आहे, त्याच्या ठिकाणी प्रथम स्फुरण कुठलं झालं? मी आहे. हे जे स्फुरण झालं त्याला अंतःकरण म्हणतात. जीवाला कसं हे लावून घ्यायचं? आपण झोपेतनं उठतो, झोपेतनं जाग आल्यानंतर प्रथम फक्त अस्तित्वाची आपल्याला जाणीव असते. तिथे मी अमुक आहे वगैरे ज्ञान नसतं. जर का लक्ष आपलं राहिलं, कठीण आहे हे मान्य आहे, पण जर का आपलं लक्ष राहू शकलं, खरं तर लक्ष राहिलं याचाच अर्थ मी तिथे मीपणा आलेला आहे, मी लक्ष देते. पण ती जाणीव जर का आपल्याला कधी पकडता आली चुकून, तर त्याला अंतःकरण असं म्हणतात. मी आहे एवढंच ते स्फुरण आहे. स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव आहे तिथे.
त्याला अंतःकरण असं नाव आहे. आणि मग पुढे संकल्प विकल्पात्मक मन ओळखावे पै. मनाचं स्वरूप काय आहे? संकल्प आणि विकल्प. संकल्प म्हणजे असं असावं वगैरे विचार, आणि विकल्प म्हणजे पर्याय म्हणा, संशय म्हणा, उत्पत्ती म्हणा. वास्तविक पाहायला गेलं तर ब्रह्माच्या बाबतीत हे काहीही लागू पडत नाही, कारण ते एकमेव आहेत, तिथे दुसरं काहीही नाहीये. त्याला उत्पत्ती नाही, अज्ञान नाही. पण मन जे आहे तिथे अमुक असावं वगैरे इच्छा येतात, आणि मग हे कसं मिळेल म्हणून विकल्प येतात. अशा पद्धतीने मिळेल का, तशा पद्धतीने मिळेल, मिळेल की नाही, हे सगळे विकल्प आहेत. आणि असे जे आपले विचार चालतात ते मनाचं स्वरूप आहे. संकल्प विकल्पात्मिका वृत्ती मनः, म्हणजे संकल्प करणारं आणि त्याला विकल्प करत बसणारं जे अंतःकरण वृत्ती आहे, म्हणजे वृत्तीचा अर्थ अंतःकरणात ज्ञान करून देणारा जो बदल असतो तो. मनाचं ज्ञान आपल्याला होतं की नाही, आपल्याला इच्छांचं आपल्या ज्ञान होतं की नाही, ती वृत्ती पाण्यावरती तरंग उठावा तशी उठते. ही अंतःकरण वृत्ती झाली. मन संकल्प विकल्पात्मिका वृत्ती म्हणजे जेव्हा अंतःकरण संकल्प करायला लागतं, त्याच्यात जेव्हा एखाद्या इच्छेचा तरंग उठतो तेव्हा त्याला मन असं म्हणतात. त्याच अंतःकरणाला मग मन असं नाव होतं. स्फुरे पदार्थाचा आकारू तेथीचा किजे निर्धारू, यैसा निश्चयात्मक वृत्त्यं करू ते बुद्धी जाणावी. मन पुष्कळ विकल्प समोर आणून ठेवतं, पर्याय, अनेक पर्यायांचा विचार करतं. मला परवा घरात कैऱ्या आल्या. मग आता कैऱ्या आल्यानंतर त्याचं लोणचं करावं, कच्च्या कैरीचं पन्ह करावं, उकडून पन्ह करावं, डाळ करावी, काय करावं, का लोणचं करावं, लोणचं कुठच्या पद्धतीने करावं, अनेक पर्याय माझ्या समोर आले. काय बरं करावं, काय बरं करावं, मग किती आहे, मला काय संपेल, पाहुणे कोण येणार आहेत, हे अनेक विचार त्याच्या बरोबर आले. आणि असे विचार सगळे समोर ठेवले आणि तिथे बुद्धीने निर्णय केला की काही नाही, लोणचं केलं की ते टिकतं, आपल्याला परत बघायला लागणार नाही. हा जो निर्णय झाला हा बुद्धी घेते. म्हणजे अनेक पर्यायातनं एक पर्याय निवडणं, किंवा आता हे मी बघितलं, अरे हा मोबाईल आहे, ताबडतोब मला हे निश्चय रूप ज्ञान झालं की हा मोबाईल आहे, हे मला पक्क ज्ञान झालं, ह्याच्याबद्दल मला संशय नाही आलाय. पण हा कोणाचा आहे बरं, इकडचा कोणाचा राहिला का माझाच आहे, इथे मन काम करताय. पण हा माझाच आहे हे बुद्धीचं काम झालं. म्हणजे निश्चय करणं, एक काहीतरी निवडणं, हे बुद्धीचं काम आहे. अशा पद्धतीने जेव्हा अंतःकरण निर्णय घेतं तेव्हा त्या अंतःकरणाला बुद्धी असं म्हणतात. मग चेतयितव्य लक्षण जे वृत्तीचे होय स्फुरण, ते अनुसंधानात्मक जाणं चित्तरूप. मग अंतःकरण वृत्तीचं आता बुद्धी पाहिली, मन पाहिलं, बुद्धी पाहिली. मग बुद्धीने निर्णय घेतलेले जे आहेत तर त्याच्याबद्दल विचार करायला लागते. आता काय करावं, लोणचं करायचं ठरलं माझं, मग ते लोणचं जे आहे ते बाजारातनं मसाला आणून करावं का आपणच करावा, आहेत का घरात सगळे पदार्थ, माझं चांगलं होईल का, आवडेल की नाही, मला स्वतःलाच पाहिलं, लोकांना आवडेल की न आवडेल ही पुढची गोष्ट राहिली, मला तरी आवडलं पाहिजे ना मी केलेला पदार्थ, मग जमेल का नाही आपल्याला. म्हणजे मी त्या लोणच्याच्या भोवती फेऱ्या घालते. माझे विचार जे आहेत तर ते एका लोणच्याला धरून राहिलेले आहेत, त्याच्याच बद्दल सगळा विचार चाललाय माझा. म्हणजे असं एखाद्या गोष्टीच्या बद्दल जेव्हा आपण अवधारण म्हणतात त्याला, तेच पकडून ठेवतं. हल्ली म्हणजे पूर्वी घाणीचं तेल असायचं, आता लाकडी घाणा वगैरे म्हणतात, तेव्हा बैल फिरायचे, त्या एका ह्याच्या भोवती गोल गोल फिरतात.
मूळ जो मुद्दा आहे, मूळ जो खांब आहे ते सोडत नाहीत, त्याच्याच भोवती फिरतात. तसं जेव्हा अंतःकरणाची वृत्ती एकाच विषयाला धरून त्याचाच बाजूनी सगळीकडनं विचार करत राहते, तर तेव्हा त्याला चित्त म्हणतात, अनुसंधानात्मक. आणि आपण जे साधन करायचं असतं ते मनाने, मला हे साधन करायचं आहे हा निश्चय करायचा बुद्धीच्या याने, आणि मग बुद्धीने ज्याचा निश्चय केलाय तर त्याचं चित्ताने अवधारण करायचं. चित्तचं आणखीन एक त जोडून चित्त झालेलं आहे. चित्ताचं फार काम आहे मोठं परमार्थात. चित्ताने अवधारण करायचं आहे म्हणजे चित्ताने तो अखंड निश्चय सांभाळायचा आहे. आता समजा राम आहे, मग रामाचा विचार करायचा. नुसतं राम राम म्हटलं तर ते मेकॅनिकल होऊन जाऊ शकतं. त्याच्या चरित्राचा विचार करायचा, त्याच्या गुणांचा विचार करायचा, त्याच्या त्यागाचा विचार करायचा. अनेक पद्धतीने आपल्याला विचार करता येतो, आणि हे सगळं रामाचं अनुसंधान होतं. त्याच्या नामाचं अनुसंधान आहेच, त्याच्या स्वरूपाचं अनुसंधान करायचं. हे असं सगळं जे आहे ते चित्ताचं काम आहे. अनुसंधान ठेवणं, त्याच्याच बद्दल विचार करणं, हे चित्ताचं काम आहे. देही अहंभाव उठवी, पदार्थी ममत्वे धरवी, तो अहंकारू जीवा ते भोगवी सुख दुःखे. मग आता अंतःकरण वृत्ती जेव्हा मी देह म्हणतेय, मला हवं म्हणते, हे माझं आहे ते माझं आहे, म्हणजे मी आणि माझं हे जे वृत्ती असतात त्याला अहंकार म्हणतात. आणखीन सगळ्या आपल्या ज्या बाकीच्या वृत्ती असतात, मनोवृत्ती, बुद्धिवृत्ती, चित्तवृत्ती, अहंकार असला म्हणजे मीची जाणीव असली, अहंकार म्हणजे आपण ज्याला अहंकार म्हणतो लौकिकात तो अहंकार नाही, मीची जर का जाणीव असली तर त्या जाणीवेला अहंकार म्हणायचा आहे. आणखीन हा जो अहंकार आहे, हा अहंकार मी देह म्हणायला लावतो मला. मी हुशार, मी बुद्धू, मी काळी, मी गोरी वगैरे हे सगळं हा अहंकार म्हणायला लागतो. हा विशेष अहंकार आहे. आणि हा विशेष अहंकार जो आहे तर त्याच्यामुळे आपल्याला अनुकूल प्रतिकूल, सुख दुःख, अनुकूलाने सुख होतं, प्रतिकूलाने दुःख होतं, हे सगळं या अहंकाराने होतं. केवळ मन बुद्धी चित्त आहेत ते ठीक आहे, ते चालतात, त्यांची त्यांची कामं चालतात. पण जेव्हा मी अनुसंधान ठेवणारी, माझी बुद्धी चांगली वगैरे अशा पद्धतीने येतं, तर तो अहंकार आपल्याला या संसारात गुंतवतो. सामान्य जो मी आहे एवढं अंतःकरणाची जाणीव जी आहे, अंतःकरण रूप जाणीव आहे, तर ती सामान्य आहे, ती असायला काहीच अडचण नाही. त्याच्याशिवाय आपला देह व्यापार चालणार नाहीये, व्यवहार चालणार नाहीये. त्यामुळे स्वतःची जाणीव ही पाहिजेच. सामान्य मी अमुक आहे ही सुद्धा पाहिजे, पण मी कोणीतरी विशेष आहे असा आला की आपल्याला तो बंधनात टाकतो. अहंकार शत्रू ह्यामुळे म्हणतात की अहंकाराच्या मुळे आपलं बंधन असतं. आणखी तोच अहंकार जर का आपण क्षीण केला, विशेष सगळे काढून टाकले, ते सोपं होतं. म्हणजे मी पहिल्यांदा जेव्हा ऐकलं ना की सामान्य हे जास्त चांगलं, तेव्हा मला पटलं नव्हतं अजिबात. की कसं 4 लोकात वेगळी माझी साडी पाहिजे, जी कॉमन झालेली साडी मी का म्हणून नेसावी, म्हणजे असं कॉमनचा अर्थ मी घेतला होता. तर त्यामुळे हे सामान्य हे पटलं नव्हतं. पण सामान्य हेच खरं आहे आणि विशेष आपल्याला बंधनात पडतं. हे विशेष कुठून आलं? साडी वेगळी पाहिजे माझी, रजोगुणातून आलं. आणि रजोगुण हा बंधनात टाकणाराच आहे आपला. सामान्य जे आहे म्हणजे याचा अर्थ असा नाही की कुठचंही काहीही घालावेत, व्यवहार व्यवहारासारखाच सांभाळायचा असतो. पण हवंच हे जातं. मग व्यवहारात काहीही चूक होता उपयोगी नाही, पण त्याच्या वाचून चालत नाही हे जे आहे ते सगळं जातं. त्याच्याबद्दल मग मी 10 दुकानं हिंडून वेगळी साडी बघायला जाणार नाही, हा फरक पडतो. म्हणून अहंकार जो आहे तर हा अहंकार जीवाला सुख आणि दुःख भोगायला लावतो.
अनुकूल प्रतिकूल. अनुकूल प्रतिकूल कशामुळे होतं? सुख दुःख पाप पुण्यांमुळे होतात. पूर्वजन्मी केलं असेल त्याप्रमाणे आपल्याला सुख किंवा दुःख भोगायला लागतं. आणखीन ते अनुकूल प्रतिकूलामुळे आपल्याला होतं. म्हणून सगळीकडे जर का आपण ब्रह्म पाहायला शिकलो तर आपल्याला अनुकूल आणि प्रतिकूलाचा काय प्रश्न येणार आहे? सगळीकडे ईश्वर पाहायला शिकलो. सगळ्या जीवांमध्ये आपण जर का त्याच्या मागचं अधिष्ठान विचारात घेतलं की जो काय तो जीव आवाज करतोय, आता आपल्याला माहिती आहे की कुत्र्याचा नेहमी आवाज येतो, तर त्याच्याबद्दल हाच जर का विचार केला की कुत्रा जो ओरडतोय तो त्याच्या मागे असलेल्या चैतन्याच्या अधिष्ठानावरती आहे. तेच चैतन्याचं अधिष्ठान माझ्याकडे पण आहे, त्याच्यामुळे मी ऐकतेय. काय फरक आहे? हा जर का चैतन्याच्या एकरूपतेचा आपण विचार ठेवला तर आपला अहंकार जो आहे तर तो सामान्य अहंकाराच्या पातळीवरती जाईल. विशेष अहंकार आपला बाधित होऊन जाईल. आणखीन मग सुख आणखीन दुःख जी आहे ती सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभव जया जयौ अशी स्थितप्रज्ञाची हळूहळू अवस्था यायला लागेल. हा अभ्यास करायचा तर त्याचा आपल्याला उपयोग पाहिजे. नुसता अभ्यासासाठी अभ्यास नाही करायचा, त्याचं ऍप्लिकेशन पाहिजे. आणखीन ते ऍप्लिकेशन ह्या पद्धतीने आपल्याला सतत करता येतो. म्हणून देही अहंभाव उठवी, मी अमुक, अहंभाव ममत्व हे माझं आहे, माझी मुलगी, माझी नात, माझं अमुक, माझं तमुक, हे जे आहे ते माझंच राहणार आहे. पण त्यांच्याबद्दल अहंकार तो आला, तिथे तादात्म्य आलं की आपण अडकलो. तिथे मग अहंकार निर्माण होतो आणि सुखदुःखात आपण अडकतो. म्हणून ती जी आहेत ती माझी राहणारच आहेत, पण ती देखील एक वेगळा जीव आहे. कर्मयोगे मिळाले त्या पद्धतीने आपण एकत्र येतो तर ते कर्माच्यामुळे येतो. अनेक वेळा असं होतं की ओळख देख नसताना सुद्धा मदत करून जातात लोक. का जातात? कर्मयोगे. कधीतरी कुठच्या तरी जन्मात मी मदत केली असेल ती त्यांनी परतफेड करून टाकली. कोणी दुःख दिलं, कोणी त्रास दिला, परतफेड होऊन गेली. माझ्या मागची एक प्रारब्धाची संपून गेली, एक अकाउंट क्लिअर होऊन गेला. त्यामुळे मग आपल्याला दुःख पण होत नाही किंवा त्या व्यक्तीबद्दल पण काही वाटत नाही की असा कसा मला त्रास दिला. अरे त्याने परतफेड केली आहे, काय प्रश्न आहे? उत्तम झालं ना, परतफेड झाली, संबंध संपला. अशा यांनी आपण सुख दुःख अनुकूल प्रतिकूल ह्याचा आपल्याला विचार करता येतो. हा अहंकार जो आहे तर तो अहंकार काढणं हे सगळ्यात कठीण काम असतं, कारण तो मूळ आहे, फार घट्ट आहे, पृथ्वी तत्वाचा आहे, त्याची मगरमिठी असते जवळजवळ. याच्यात देखील मनाच्या श्लोकात समर्थांनी अहंकाराबद्दल कितीतरी वेळा म्हटलेलं आहे. अहंता मनी पापिनी ते नसोदाय, अहंकार विस्तारला या देहाचा, स्त्रिया पुत्रादिके मोह त्यांचा. खूप पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून हे सगळे विचार आपल्या अंतःकरणात जागे ठेवायचे. आणखीन जिथे जिथे आपला अहंकार डोकं वर काढतो तिथे तिथे त्याला विवेकाने शांत करायचं. तू देह आहेस की तू ब्रह्म आहेस, हा विचार आपल्याला करायचा. देहाबद्दल अहंकार आला तर बुद्धीबद्दल आला, तू बुद्धी आहेस का ब्रह्म आहेस, परत तोच विचार येतो की ब्रह्मस्वरूपावरती अध्यस्त आहे. हे जे आपल्याला आता सांगितलंय ते सतत लक्षात ठेवायचं आणि त्याप्रमाणे साधन करत राहायचं. आता हे आपले 69 पर्यंत झालं. पुढल्या याच्यात प्राणपंचकाचं वगैरे येत आहे 70 पासून. तेव्हा मग आता इथे थांबते मी, वेळ पण झालीच आहे आपली. त्या काही जर का शंका असली ते बघूया. अंजली बोलती. हा बोला.
अगं तू म्हणाली ना आता की जेव्हा झोपेत ना आपण जागो होतो त्याला जी अस्तित्वाची जाणीव होते. हम्म. हा तर ते जरा मला नाही समजलं ग. हे बघ, मी आहे एवढं फक्त ज्ञान आहे ते. हा मग ते कशातलंय? हा तेच पकडणं कठीण असतं. हो ना, ते सांग ना मग. मग असं नाही सांगता येत, ते आपलं आपल्यालाच करायला लागतं. मग ते ज्ञान. किंवा जर का काय म्हणूया, ध्यानाच्या वेळेस जर का आपण शांत बसलो, आतमध्ये आपण डोकावलो, ओके. तरी सुद्धा जर का अंतःकरण शुद्ध झालेलं असलं, शांत झालेलं असलं, तर केवळ अस्तित्वाची जाणीव आपल्याला जाणवू शकते. ओके ओके, आलं लक्षात. आलं लक्षात तुला काय म्हणायचं ते. आलं लक्षात. छान, खूप छान सांगतेस ग. हो ना. रामकृष्ण हरी. मनातल्या मनात. काही प्रश्न नसले तर थांबूया मग. आणि जोशनाताई, हा 58वी ओवी आहे. हा 58वी ओवी. हा विद्या प्रकृतीचा अंश म्हणून प्रकृती यायचा निर्देश शू. जीव परमपुरुषाचा अंश म्हणून पुरुष तू. या ओवीच्या बोलताना असं सांगितलं की जीव ईश्वराचा अंश आहे. तर ईश्वराचा अंश आणि जीव ब्रह्म असं दोनच थोडस विश्लेषण करू. हा ते काय आहे, ब्रह्माला अंश अंशी भाव नाहीये. हो बरोबर आहे. म्हणजे आकाश जर का एखाद्या घटात आपण घेतलं, आकाशाचे तुकडे पडलायत का? आकाश नाही. अखंड आहे की नाही? हो. पण तरी देखील त्याला घटाकाश हे वेगळं नाव मिळालं की नाही? हा. तसं ह्या देहामध्ये जे ब्रह्म बंदिस्त असल्यासारखं वाटतं, देहापुरतं मर्यादित जे असतं, तर हो. त्याला आपण आत्मा म्हणतो. मग त्या ब्रह्माचा तुकडा पडलाय का? नाही पडला. नाही पडलेला आहे. म्हणून तिथे अंश अंशी भाव नाहीये ब्रह्माच्या ठिकाणी. हा. पण भगवंत सांगतात की जीव हा माझा अंश आहे, म्हणजे ईश्वराचा जीव हा अंश आहे. हो. कारण सगळे व्यष्टी मिळून, म्हणजे सगळे जीव मिळून, सगळे पदार्थ मिळून ईश्वराचा लिंगदेह होतो तयार. हा, त्या हिरण्य गर्भाचं आहे पुढच्या हा ओळीवर. बरोबर आहे. हो. म्हणजे मग अंश अंशी भाव जो आहे तो ईश्वराच्या ठिकाणी आहे. तो स्वतः सांगतोय ना, ममैवांशो जीव लोके. हो. प्रत्येक जीव हा माझा अंश आहे असं तो म्हणतो. हो. हो. तिथे अंश अंशी भाव येतो हे सांगितलं की जीव हा वेगळ्या हा वेगवेगळ्या ऍटिट्यूडनी त्याचा हा वेगळा. ईश्वर हा शेवटी माईकच आहे ना, जीव पण माईकच आहे. तिथे अंश पाडायला काही अडचण नाहीये. हा. ब्रह्माचे हा. अंश नाही पडणार. होय. दोन वाक्यांचा वेगळा हे अशा तऱ्हेने लावलेला संदर्भ आहे. वेगळे आहेत ते. ज्योत्स्नाताई, ते प्रथम स्फुरण जे झालं तो हम्म. समष्टी अहंकार म्हणायचा का मग? राईट. आणि मग त्याचा त्यालाच माया अभिमानी, नाव आहे. मग त्याचा अभिमानी तो हिरण्यगर्भ का? नाही, पहिलं जे स्फुरण झालं तर त्याला माया म्हणतात. बरोबर. आणखीन मायेमध्ये तत्काळ त्या ब्रह्माचं प्रतिबिंब पडणारच की नाही. हो आरसा आला उन्हात की त्याच्यात प्रतिबिंब आलंच. बरोबर. तसं माया निर्माण झाली की तिच्यात ब्रह्माचं प्रतिबिंब आलंच. त्याला ईश्वर असं म्हणतात. बर त्याचा अभिमानी जो आहे तो ईश्वर आहे. बर कारण देह बरोबर. तो तिथे आहे, त्याला ईश्वर असं नाव आहे. किंवा अव्याकृत हे दुसरं नाव आहे त्यालाच. हा, अव्याकृत झालं. आणि मग त्याच्यानंतर जसं जसं खाली येईल तो मग हिरण्यगर्भ झाला पुढे. हा, मग जेव्हा त्याचा सूक्ष्म देह बनला, हा, सूक्ष्म देहाचा समष्टी सूक्ष्म त्यावेळेस तो देहाचा समजते. हा अभिमानी तो हिरण्यगर्भ. बरोबर.
तर पहिला अव्याकृत. बरोबर बरोबर. त्यालाच ईश्वर म्हणतात. होय होय. हा बोला कुलकर्णी. हात वर केला असं कळलं. हा नमस्कार ताई. नमस्कार. नमस्कार ताई. मी अनुया किंवा स्वाती कुलकर्णी. मला फार छान वाटलं आज ऐकून. आज मी पहिल्यांदाच ऐकते आहे हे. आणि आता खूप खंत वाटते की हे फार सुरुवातीपासून मला ऐकायला मिळालं असतं तर फार बरं वाटलं असतं. आणि मला आज वैशालीमुळे हा योग आला तर खूप धन्यवाद. आणि मी नेहमी आता इथून पुढे जॉईन करत जाईल. युट्यूब वरती आहेत सगळे. हो, मला दिलेत आज वैशालीने, तर मी नक्की जॉईन करेन. फार छान वाटलं, फार छान अनुभव आहे, खूप छान वाटलं. आणि समजतंय तुमचं सगळं बोलणंही समजतंय. आणि बऱ्याचशा शंका ज्या आधी बरचसं जे काही डोक्यात असतं आपल्या की काय नेमकं आहे, तर ते आधीचे सगळे ऐकले तर आणखी क्लिअर होऊन जाईल. त्यामुळे छान वाटलं खूप. काय परमार्थाच्या बद्दल ना गैरसमज आपले खूप असतात. आणखीन ते हे शास्त्र ऐकल्यानंतर आपले आपोआप दूर होत जातात. हा, फक्त एक रिक्वेस्ट होती की आवाज थोडासा मोठा हवा होता. बरं, मी थोडस जवळ घेत जाईन आता. हा, आवाज फारच बारीक आला तर सॉरी. म्हणजे मला कदाचित नाही प्रॉब्लेम नाही, असेल. म्हणजे तुमचा पण हा बघा, कारण आजवर कधी कोणी हे माझं म्हटलेलं व्हॉल्यूम नव्हतं. हा, तर मला कळे ना की मलाच एकटीला प्रॉब्लेम आहे का बाकीच्यांना आहे माहिती नाही. पण नाही, व्यवस्थित आहे आवाज. हा, मला जरा फारच बारीक आवाज आला. पण फार छान वाटलं, फार छान वाटलं, मस्त. आणि खूप मनपूर्वक धन्यवाद. प्राजक्ता, आवाज लहान येतोय? नाही नाही नाही, नाही, अगदी आवाज एकदम व्यवस्थित छान येतोय. येतोय जोशाताई. माझी जोशाताई, आवाज मग छान येत तुमच्या होता. ह्याच्यात जरा बघा. हा, माझ्या ह्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम असेल बहुतेक. आवाज छान येत होता, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके, अच्छा, मला जरा असे प्रॉब्लेम असेल. ठीक आहे. धन्यवाद. नमस्कार. ज्योत्स्नामावशी, सूत्रात्मा कशाला म्हणायचंय? सूत्रात्मा, सूत्रात्मा. हिरण्यगर्भ जो आहे तर त्यालाच सूत्रात्मा, म्हणजे ईश्वराच्या लिंगदेहाच्या अभिमानाला हिरण्यगर्भ म्हणतात किंवा सूत्रात्मा म्हणतात. जसं अव्याकृत आणि ईश्वर अशी दोन नावं कारण देहाला आहे ना, तशीच सूत्रात्मा आणि हिरण्यगर्भ अशी दोन नावं लिंगदेहाला पण आहेत. त्याला समष्टी प्राण असं दुसरं नाव आहे सूत्रात्म्याला. आणखीन कोणी काहीतरी बोलत होतं? प्रदीप कुलकर्णी बोलत होतो मॅडम. ज्योत्स्नामावशी, प्रदीप कुलकर्णी बोलतोय. बोला. सुरुवातीला आवरण घेतलंय असा एक उल्लेख आला होता, तर त्यावेळी जे उदाहरण दिलं त्याच धर्तीवर मला फक्त उदाहरण दुसरं असं एक आठवलं, ते फक्त मी सांगतोय की आग्र्याहून सुटका करून घेताना शिवाजी महाराजांनी जेव्हा तिथून पेटाऱ्यात नाही केलं, त्यावेळेस त्या पलंगावर किंवा मंचकावर जे लोड आणि उशा वगैरे ठेवून पांघरून टाकलं तिथं शेला टाकला होता. म्हणजे तिथे महाराज हुबेहूब झोपलेले आहेत बुवा. तर म्हणजे साधारण मला ते सुचलं म्हणून मी फक्त. बरोबर आहे. धन्यवाद. तुम्ही दिलेलं उदाहरण पण खूप छान होतं, म्हणजे समजण्यास पटकन सोपं झालं. ते तो जो पॉइंट होता तो पटकन समजण्यात आला. धन्यवाद. श्रीराम. लोक घेऊ. व्हावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेव निलया, संमोह जो वाढला. अज्ञानांध जनांचे मुक्त करुनी, शांती पदी बैसवी. विनती हीच असे न मागत दुजे, भक्ती तुझी हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्री
हरी. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय रघुवीर